शिलाद मुनींना आनंद झाला आणि साक्षात भगवान शिवशंकरासारखा पुत्र प्राप्त झाला आणि कांतिमान तीन नेत्र संयुक्त चार भुजावाला शिलोदपिचमा दृष्ट्वा काल सूर्यान लप्रभम साक्षात भगवंतच अवतारित झाले म्हणतायत। आणि शिलाद मुनींना आनंद झाला। त्याच्यानंतर महाराज महर्षी शिलाद की कुटी में त्या ठिकाणी गेले। तेवढ्यात त्या मुलाने सर्व जसा तो अवतारित झाला होता ते सर्व अलंकृत त्यागले। चार भुजा आहेत साधा मनुष्य रूपात आला। मग मुनींना दुःख झालं, अरे देव आले म्हणले। त्या ठिकाणी पुन्हा मग त्या नंदीनं सांगितलं, पिताश्री चिंता करू नका, मीच तो आहे, फक्त आता मनुष्य रूपाने यावं लागले। मग पुन्हा त्या याच्यामध्ये नंदी स्वरूपात जायचं होतं त्यांना। त्याच्यामुळे त्या सर्व अवतार कथा भगवंताच्या अशाच आहेत महाराज। स्वतः भगवंत अवतार घेतात पण देव पण दाखवत नाही। बघा तुम्ही, भगवान श्रीकृष्ण आधी किती 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली होती, नंतर बालक झाले। आणि जर तशा स्वरूपात राहिले तर त्यांना काय होईल, देव म्हणतील त्या ठिकाणी। मग तो आईला त्या ठिकाणी जसं की ते आता शिलाद मुनीला तो पुत्र म्हणून वाटणार नाही, देवच वाटेल, म्हणून त्या ठिकाणी पुन्हा ते अवतारात आले। आणि त्याच्यानंतर महाराज मनुष्य शरीर धारण किया हुआ देखकर लोक पूजित मेरे पिता दुःखी झाले म्हणले। असं ते सनत कुमारांना सांगत होते नंदीश्वर।